नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया। जसे की या योजनेअंतर्गत तुम्हाला काय काय फायदे मिळतील, तुम्हाला या योजनेअंतर्गत किती रुपयांपर्यंत मोफत म्हणजेच फ्री मध्ये उपचार घेता येतो आणि या योजनेसाठी तुम्ही अर्ज कशा प्रकारे करू शकता, यासाठी कागदपत्र काय काय लागतील आणि अलीकडेच या योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे, ज्याबद्दलची माहिती राज्यातील सर्व नागरिकांना जाणून घेणे महत्त्वाचे आहे। तर चला व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करा। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे MJPJAY ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची आरोग्य योजना आहे। या योजनेचा उद्देश गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आहे। हृदयविकार म्हणजे हार्ट संबंधित विकार, कर्करोग, मेंदूचे आजार आणि इतर गंभीर आजारांसाठी या योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जातात। तर चला पाहूया या योजनेचे मुख्य फायदे काय काय आहेत। नंबर 1, या योजनेद्वारे लाभार्थ्यांना सरकारी आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिला जातो। नंबर 2, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतो। नंबर 3, लाभार्थ्यांना कोणतेही शुल्क न देता म्हणजे एकही रुपया न देता उपचार घेता येतो। नंबर 4, महाराष्ट्रातील 900हून अधिक सरकारी आणि खासगी रुग्णालय या योजनेअंतर्गत सहभागी आहेत। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 जुलै 2024 पासून या योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा मिळणार आहे। यापूर्वी हे कव्हरेज 1.5 लाख रुपये एवढे होते, परंतु आता हे कव्हरेज वाढवून 5 लाख रुपयांपर्यंत करण्यात आलेला आहे। म्हणजेच एका वर्षात 5 लाख रुपयांपर्यंत तुम्ही सरकारी किंवा खासगी रुग्णालयामधून 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकता। याचा फायदा गरीब कुटुंबांना होणार आहे, ज्यांना गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी मोठा आर्थिक भार सोसावा लागतो। पूर्वी ही योजना अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना, पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांपुरती मर्यादित होती। याशिवाय औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेडसह 14 कृषीदृष्ट्या अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील फक्त पांढरे शिधापत्रिका धारक या योजनेचा लाभ घेऊ शकत होते। मात्र जुलैपासून ही योजना सर्व 36 जिल्ह्यातील रहिवाशांसाठी उपलब्ध होईल। म्हणजेच राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे। तर चला आता आपण पाहूया तुम्ही या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करू शकता। यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जवळील या योजनेत सहभागी असलेल्या खासगी रुग्णालयात जावे लागेल। नंबर 2, तेथे तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की तुमचे रेशन कार्ड, फोटो, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे लागतील। कागदपत्र व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभार्थी कार्ड दिले जाईल। तर आता पाहूया या योजनेचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा। रुग्णालयात दाखल होताना तुम्हाला सर्वात प्रथम योजनेचे जन आरोग्य कार्ड आणि रेशन कार्ड त्या रुग्णालयातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना केंद्रातील कर्मचाऱ्याला दाखवावा लागेल। त्यानंतर तुम्हाला निशुल्क या योजनेअंतर्गत उपचार दिला जातो। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।